MUCC ओडिशा आणि त्यांना फाईट करणार आहे श्रीतेज 11 चरोली पुणे. या दोन टीम मध्ये MUCC या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली. इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी श्रीतेज 11 चरोली पुणे या टीमला. 5 ओव्हरची मॅच. सेव्हन्टी स्पोर्ट्सचे सर्व आदरणीय तारीफभाई सय्यद साहेबांचे ते आगमन होते. त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. शहर अध्यक्ष चषक 2025 तारीफभाई सय्यद यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा नक्कीच सुरू आहे. भारतीय जनता पार्टी बदलापूर शहर अध्यक्ष आदरणीय रमेश जनार्दन सोलशे साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय आणि तारीफभाई सय्यद साहेबांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. MUCC ओडिशा हा संघ आपण पाहतोय. त्याने चेंडू लागला तर षटकार असणार आहे. कट्ट्याला षटकार आहे आणि जर चेंडू सापडत नसेल तर नक्कीच 4 धावा तुम्ही धावून पूर्ण करू शकता. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बॅटकट सोडून सर्व गोष्टींसाठी रिव्ह्यू आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. एक रिव्ह्यू असणार आहे प्रत्येक इनिंग मध्ये. विवेक शेलार, वासिक शेख आणि महेश नानगोडे ही जोडी आपण पाहतोय. श्रीतेज 11 चरोली पुणे आणि त्यांना फाईट करतोय MUCC ओडिशा. या दोन टीम मध्ये सामना सुरू होतोय. गेम ऑन. पहिला चेंडू लाईन पाहावी लागणार आहे. एस्टनच्या पाठीमागे नक्कीच बिलाल शेख आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पहिल्या चेंडूवरती वाईडने सुरुवात केली आहे गोलंदाज विवेक शेलारने. विवेक शेलार मॅन फ्रॉम खालिंग भिवंडीचा हा स्टार गोलंदाज. महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खूप चांगली कामगिरी विवेक शेलारने केली आहे ॲज अ लेदर बॉल क्रिकेटर. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सलग चालाय हा दुसरा व्हाईट बॉल. प्रिन्स ऑफ भिवंडी ज्याला म्हटलं जातं विवेक शेलार सलग 2 वाईडने सुरुवात करतोय या षटकाची. स्विंग एनमिस प्रचंड वेग आहे. पहिले 2 चेंडू आपण पाहिलं राईटम राऊंड विकेटने आले होते, दिशेपासून भरकडले. आता मात्र राईटम ओव्हर द विकेटने आले आणि अचूक लाईन वरती हा चेंडू टप्पा पडला. चेंडू आतमध्ये येतोय आणि सरळ जाऊन बिलाल शेखच्या हातामध्ये विसावलाय. क्या बात आहे. पावसाचं जोरदार आगमन आहे आणि
आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 वाईट, त्यानंतर सलग 3 चेंडू आले डॉट. बाहेरून थर्ड अंपायर घेण्यासाठी नक्कीच आवाज देऊ नका, ही आयोजकांची सूचना आहे. कारण की जर बॅट्समनला डाऊट असेल तर बॅट्समन रिव्ह्यू घेऊ शकतात. बाहेरून आवाज देऊ नका डगआउट मधून. आणि सलगचा हा चौथा चेंडू डॉट येईल का? आणि सलगचा हा चौथा चेंडू आलाय डॉट. धावसंख्या 2 आहे. विवेक शेलार अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत या पहिल्या षटकामध्ये. 5 षटकांचा सामना आहे. MUCC ओडिशा आणि संघ आपण पाहतो यावेळेस श्रीतेज 11 चरोली पुणे. बॅकपूलला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. वासिक शेख आणि महेश नानगोडे ही जोडी आपण पाहतो. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आहे. श्रीतेज 11 चरोली पुणे या टीमच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवरती पराभव स्वीकारावा लागलाय पहिल्या मॅचमध्ये श्रीतेज 11 चरोली पुणे या टीमला. त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं असणार आहे. या मॅचमध्ये कमबॅक करावा लागणार आहे पुणे या टीमला. ऑन साइडला बिग हिट, पिकअप स्ट्रोक इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. सीमारेषेच्या बाहेर षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. धावसंख्या 9 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. स्विंग का किंग सुलतान खान येतोय गोलंदाजी मार्क वरती. वाशिक शेख स्ट्राईक इनला आहेत. हाफ ट्रॅकर हा चेंडू, क्या बात आहे. अतिरिक्त बाउन्स चेंडूने उचली घेतली आहे. टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळते या चेंडूवरती आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. येतो डॉट बॉल. धावसंख्या 9. महेशने षटकार लगावलाय. महेश नानगोडे या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. डावखोरी आताचा एक विस्फोटक फलंदाज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 10. महेश नानगोडे ऑन स्ट्राईक. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. मुलशीचा हा स्टार खेळाडू आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने मुलशीचे 2 गोष्टी सध्या भरपूर फेमस आहेत. बैलगाडा शर्यतीमधील देव ज्याला म्हटलं जातं बकासूर, आणि दुसरं क्रिकेट क्षेत्रातील महेश नानगोडे, ज्याने या सीझन मध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. टेनिस बॉल फॉर्मॅटमध्ये देखील आणि रबर बॉल फॉर्मॅटमध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी महेशने केली आहे. आलाय हा डॉट बॉल. संघर्ष सुरू आहे श्रीतेज 11 सरोली पुणे या टीमचा, कारण की सुलतान खान गोलंदाजी मार्कवरती आहे. एक्सपिरियन्स भरपूर आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि पंचांचा इशारा नक्कीच व्हाईट बॉलचा आलाय, परंतु त्याला चॅलेंज केलेला आहे सुलतान खान यांनी आणि हा रिव्ह्यू घेतलेला आहे MUCC ओडिशा या टीमने. टेक्निकल रूम मध्ये नक्कीच महेंद्र भवर सर आहेत. तिसरे पंच JP पॅनलचे हे नामवंत पंच आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
रिव्ह्यू सक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू रिटर्न असणार आहे. बॅटची गडा आणि यस फिंगर ऑफ फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. रन मशीन महेश नानगोडे बॅक टू द पवेलियन. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. अवघ्या एका धावेचं षटक फेकले सुलतान खानने. एक्सपिरियन्स इज गुड टीचर असं म्हटलं जातं. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केला सुलतान खानने. अवघ्या एका धावेचं षटक हाताळलंय. तारिफभाई सय्यद यांचा संघ आहे. खूप चांगला संघ बांधणी केलेला आहे. काल सुहास पवारला आपण इन ऍक्शन मध्ये पाहिलं. खऱ्या अर्थाने सुहास पवार आणि केतन म्हात्रे जरीमरी तिसगाव या टीम कडून खेळले. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल सुलतान खान की विवेक शेलार कोण हा झेल पकडेल आणि विवेक शेलारने अप्रतिम हा झेल पकडलाय. कठीण झेल सोपा कसा करायचा आणि तेच त्याचं चित्र आपण पाहिलं. विवेक शेलारने हा कठीण झेल सोपा बनवून पकडलाय. धनंजय भिंताडे येत आहेत. नवीन फलंदाज, विस्फोटक फलंदाज आहे ज्याने पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. अवघ्या एका धावेने नक्कीच संघ पराभूत झालाय. पुणे संघ स्कोर लेवल झाला होता. नियम आहे कंपल्सरी चेसिंग, त्यामुळेच सामना गमवावा लागला. रोहित खरात आणि धनंजय भिंताडे ही जोडी सेकंड स्पेल मध्ये विवेक शेलार आहेत. क्या बात आहे. फटका चांगला आहे. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 16 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा क्रॉस बॅटी स्ट्रोक आहे. एकदा तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे परंतु स्वतः गोलंदाज विवेक शेलार जात आहे चेंडूवरती. तोपर्यंत मिल्टेकची की सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट आपण पाहतोय. टेनिस विश्वातील तारे सितारे आज अवतरलेत. नक्कीच कार्मेल शाळेच्या या ऐतिहासिक मैदानावरती अंबरनाथ क्रीडा संकुल नक्कीच आज टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारेने सजलेला आहे. रोहित खरात ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती देखील एकच धाव मिळते कारण की प्रचंड वेग आहे विवेक शेलारच्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रेट बॅटने खेळतायत. क्षेत्ररक्षक सुलतान खान येत आहेत मिडॉनला. हा चेंडू फील्ड होईल. तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 1 टू गो. एक चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. चांगली गोलंदाजी होते MUCC ओडिशा या टीमच्या माध्यमातून. प्रचंड वेग आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय आणि 1 फॉर दी ओव्हर. धावसंख्या 20. षटकातील एक चेंडू शिल्लक. प्रिन्स ऑफ भिवंडी
विवेक शेलारने इम्प्रेस केलाय. सुलतान खानने देखील एका धावेचं षटक हाताळलं होतं. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल ही चांगली आहे. MUCC या टीमची क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल ड्रॉप केला जातोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. 21 धावा धावफलकावरती श्रीतेज 11 चरोली पुणे या टीमची. फुल टॉस चेंडू मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. चेंडू पटन नो मॅच लँड झोन मध्ये. आयुब शेख येथील चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल 22. इम्रोज खान गोलंदाजी मार्क वरती. या चौथ्या षटकामध्ये 5 षटकांचा सामना आहे. लीग मधील प्रत्येक सामना हा 5 षटकांचा असणार आहे. इम्रोज स्विंग अँड मिस. धनंजयला देखील शांत ठेवलंय. धनंजय भिंताड हे नाव खूप मोठं आहे ज्याने षटकाराने सुरुवात केली होती या इनिंगची. त्याला देखील शांत ठेवलं जात आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 22. 22 धावा. धावा येत नाहीयेत. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल कारण की MUCC ओडिशा या टीमची बॅटिंग लाईनअप देखील स्ट्रॉंग आहे. आज पवन केने टीम मध्ये नाहीयेत कारण की त्याला थोडीशी दुखापत झाली आहे. कारण की रोहित खरात ऑन स्ट्राइक. ऑन साइडला पुल केलाय. पाठवलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर षटकार. पुन्हा एकदा पिकअप स्ट्रोक आणि पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर 2 इन अ रो सलग चालाय. हा दुसरा षटकार. या षटकारांची नितांत गरज आहे. श्रीतेज 11 सरोली पुणे या टीमला आणि ते फटके येत आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. धावसंख्या 35. 35 धावा धावफलकावरती. शहर अध्यक्ष चषक आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस आहे. उद्यापासून 40+ थरार आपण अनुभवणार आहोत. तालुका हाफ आणि खुल्या गटातील संगीन ऍक्शन मध्ये असतील उद्या आणि परवा. 40+ क्रिकेट. बॅटची कडा आहे त्याच्यावरती नक्कीच एकदा मिळते. या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36. 36 धावा धावफलकावरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. MUCC ओडिशा आणि श्रीतेज 11
चरोली पुणे या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. आजच्या या दिवसामधील 5वा सामना. आज एकूण 8 सामने खेळवायचे आहेत. जरीमरे तिसगाव संघ देखील दाखल झाला टॉप 4 मध्ये. त्या संघाला आपण संध्याकाळी इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. सेमीफायनलच्या मॅच मध्ये जो संघ आज क्वालिफाय होईल तो संघ नक्कीच त्या टीम समोर फाईट करेल. येस, आज ते अजून 2 आयकॉन घेऊ शकतात. काल देखील त्यांचे 2 आयकॉन होते, ते पकडून अजून 2 आयकॉन ते घेऊ शकतात सेमीफायनलच्या मॅच मध्ये. करण पाटील गोलंदाजी मार्क वरती. करण पाटीलने नगरसेवक चषक मध्ये इम्प्रेस केलं होतं. MUCC ओडिशा हा संघ चॅम्पियन झाला होता नगरसेवक चषकाचा. करण धुळे यांची स्पर्धा नवीन वडवलीच्या शाहूराजे मित्रमंडळ या क्रीडांगणावरती ती स्पर्धा संपन्न झाली होती आणि त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ MUCC ओडिशा संघ. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. मिनिट अवांतर धाव. पहिल्या चेंडूवर डॉट, त्यानंतर हा व्हाईट बॉल येतो. धावसंख्या 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे. करण पाटील यावेळी फटका चांगला आहे. ग्लोरियस स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय. रोहित खरातच्या बॅट मधून हा 3रा षटकार या इनिंग मधील. आउटस्टँडिंग बॅटिंग रोहित खरात करतायत. धावसंख्या 43. आता मात्र बॅटची कडा आहे. फलंदाज झालाय बाय. षटकारानंतर दुसऱ्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिलाय आणि तंबूचा रस्ता दाखवलाय. विकेटचं बटन. रोहित बॅक टू द पवेलियन. निहाल येत आहेत. नवीन फलंदाज जेन्युइन ऑलराऊंडर आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये सलग 2 वर्ष तो देखील खेळतोय. विवेक शेलार देखील महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळतोय. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहितजी पवार आणि कर्जतचे नक्कीच आमदार देखील आहेत. यस, कर्जत जामखेड. करण पाटील स्ट्राइकिंगला फलंदाज निहाल ऑन स्ट्राइक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. सुलतान खान त्या चेंडूवरती एक धाव तर नक्कीच कंप्लीट केली आहे.
मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. आपण पाहू शकाल 44 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे आणि शेवटच्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगलं कमबॅक नक्कीच करण पाटील करतायत या षटकामध्ये, कारण की षटकार आला होता रोहित खरातच्या बॅटमधून, त्याची विकेट मिळवली. एखादा मोठा फटका अपेक्षित आहे पुणे या टीमला. धनंजय कडून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कीपर बीट झाले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे, धाव घेण्याचा प्रयत्न होता, थांबवले धनंजयने आणि आलाय हा डॉट बॉल. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. आज धाव बनवणं थोडंसं कठीण जात आहे, कारण की आज लो स्कोरिंग सामने आपण पाहतो. याआधी 47 धावा डिफेंड केल्यात, ते म्हणजेच भांडूप स्ट्रायकर या टीमने याआधीच्या मॅचमध्ये. त्याआधीच्या मॅचमध्ये 6 चेंडू 8 धावा डिफेंड केल्या होत्या किरण पाटीलने. JP11 भिवंडी या टीमने पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती नक्कीच एकदा मिळते आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45 आणि 46 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये MUCC ओडिशा या टीम समोर. श्रीतेज 11 चरोली पुणे या संघाने 30 चेंडू बनवायच्या धावा 46 या सामन्यामध्ये. त्याच्यात 46 टू विन. चला MUCC बॅट्समन पाठवायचे आहेत आपण आणि पुणे संघ विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 30 चेंडू 46 धावा बनवायचे त्या मॅच मध्ये.
नक्कीच विघ्नेश धोळे यांचं इथे आगमन होत आहे. आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि यावर्षी ते लग्न बेडीमध्ये अडकलेले आहेत. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. सध्या ते 70-70 स्पोर्ट्स चे ऑफिशियल कॅमेरामन आहेत. सेहेचाळीस धावा बनवायचे आहेत. ऋतिक पाटील स्ट्राईक इनला आहेत आणि इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आपण पाहतोय. सीमारेषेच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. सूर्यकुमार यादवची आठवण करून दिली या फटक्याने. षटकार लगावलाय ऋतिक पाटीलने. निहाल आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि निहालचं स्वागत केलंय रन मशीन. वडवली बी या टीमचा स्टार खेळाडू MUCC ओडिशा या टीम कडून खेळतोय. क्या बात आहे. सुरेख चेंडू, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती हा चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. 46 धाव बनवायचे आहेत MUCC ओडिशा या टीमला या मॅच मध्ये. आणि सुरुवात तर षटकाराने झाली आहे या इनिंगची. ऑन साइडला गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. स्क्वेअर लेगला चेंडू थांबलाय. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. शहर अध्यक्ष चषक आपण पाहतोय. गीतेश ठाकरे असतील, करण धुळे असतील, तेजस ठाकरे असतील, नरेश ठाकरे असतील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय शहर अध्यक्ष चषक. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक इनटू दी स्लॉट, परंतु एलिव्हेशन नव्हतं. डीप मध्ये फिल्डर होते. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. MUCC ओडिशा या टीमच्या पुरस्कर्त्या अंजू मॅडम आणि तारीफबाई सय्यद खऱ्या अर्थाने नक्कीच यांचा हा संघ आपण पाहतोय MUCC. नक्कीच अंजू अण्वी मॅडम यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. MUCC ओडिशा संघ. दिनू कांबळे आणि ऋतिक पाटीलने सुरुवात तर खूप चांगली करून दिली. निहाल गोलंदाजी मार्कवरती. बॅटची कडा आहे. डीप मध्ये फिल्डर वासिक शेख आहेत. त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती. 46 चा पाठलाग करायचा. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. सेकंड बाउन्सर. नो +1. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा. नेक्स्ट बॉल नक्कीच फ्रीट असणार आहे. नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीमकडे एक रिव्ह्यू देखील आहे. तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, परंतु रिव्ह्यू तुम्हाला 15 सेकंदाच्या आतमध्येच घ्यावा लागेल ही देखील सूचना आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. स्ट्राईक इनला फलंदाज दिनू कांबळे. MUCC ओडिशा हा संघ आपण पाहतोय. या संघाने सुरुवात खूप चांगली केली आहे. फ्रीट वरती फायदा घेऊ शकला नाहीये. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. जिंकण्यासाठी 46 धाव बनवायचे आहेत. 33 ची अजूनही गरज आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
वासिक शेख येतात गोलंदाजी मार्क वरती. 24 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव लेग बायच्या स्वरूपात. ऋतिक पाटीलला थोडीशी दुखापत होते का? येस, ओके, ठीक आहेत ते. आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14. धावसंख्या 14. दिनू पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. फक्त मिळेल एकच धाव चेंडूवरती. वासिक शेख स्वतः जातोय चेंडूवरती. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल धावसंख्या आहे 15. 46चा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी खूप चांगली आहे श्रीतेज 11 चरोली पुणे या टीमची. परंतु ऋतिक पाटीलने सुरुवात देखील खूप चांगली करून दिली आहे. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला क्षेत्ररक्षक घेत आहेत. धनंजय भिंताडे चेंडूवरती. मिळेल फक्त आणि फक्त नक्कीच एकच धाव चेंडूवरती. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. वासिक शेखने नक्कीच चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत एकही मोठा फटका, एकही चौकार, एकही षटकार आला नाहीये. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. दिनू कांबळे स्ट्राईक इनला आहेत. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन. MUCC नगरसेवक चषकाचा चॅम्पियन संघ इन ऍक्शन मध्ये आहे. ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव झाली कंप्लीट. फार वेगाने क्षेत्ररक्षक येत आहेत. दुसऱ्याचा प्रयत्न थांबवलाय. यस, नो वेट या 3 शब्दांचा योग्य वापर झालाय. ऋतिक पाटीलने थांबवलाय आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 29 ची अजूनही गरज आहे. आज धावा बनत नाहीयेत. काल सुहास पवार देखील इन ऍक्शन मध्ये होते. ऍज आयकॉन ते खेळले होते. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर वडवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. रन मशीन आहे. ऋतिक पाटीलला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीयेत. धावसंख्या 23. हाफ ट्रॅकर चेंडू. एक धाव तर नक्कीच कंप्लीट केलेली आहे. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. नक्कीच ऋषीभाऊ काय करतात हा देखील प्रश्न पडला होता. आणि वाईट +1 मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि बाउन्सरचा इशारा देखील येतोय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा. धावसंख्या 25 जिंकण्यासाठी 21 ची गरज आहे या मॅच मध्ये. MUCC इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शफल झाले होते. क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न. आला हा डॉट बॉल. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 21 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये MUCC ओडिशा या टीमला. मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. स्वतः गोलंदाज निहालने अप्रतिम झेल पकडलाय. कॉट अँड बोल. फलंदाज झालाय बाद. ऋतिक पाटील बॅक टू द पवेलियन. विकेट मिळवली 3ऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती. 17 चेंडू बनवायच्या धावा 21.
निहाल पहिला चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल. बिलाल शेख आलेत नवीन फलंदाज. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 19 ची अजूनही गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू 19 ची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे MUCC ओडिशा या टीमने या मॅच मध्ये. प्रचंड वेग आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग गाजवली याच निहालने आणि त्याचा पुरेपूर फायदा नक्कीच तो घेतोय. तो फॉर्म नक्कीच कंटिन्यू ठेवलेला आहे याही स्पर्धेमध्ये. प्रचंड वेग आहे. ॲक्युरेट लाईन आहे. लाईन लेंथ वरती गोलंदाजी होतीये. पुन्हा एकदा प्रचंड वेग. ऋषीभाऊ आहे. टेस्टांच्या पाठीमागे फंबल झाले आणि बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 28 धावा. जिंकण्यासाठी 18 ची गरज आहे या मॅच मध्ये. 14 चेंडू 18 ची गरज सामना जिंकण्यासाठी. याआधी देखील असा सामना झाला होता. 2 षटकांमध्ये 19 धावा डिफेंड केल्यात भांडूप स्ट्रायकर्स या टीमने. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर हा चेंडू. अतिरिक्त बाउन्स, अतिरिक्त उचली मिळते या चेंडूवरती. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झाला आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलंय दिनू कांबळे. स्ट्रायकिंगला आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. नशिबाच्या या 4 धाव मिळतात MUCC ओडिशा या टीमला आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक. बारा चेंडू आणि 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. निहालने इम्प्रेस केलं. आपल्या गोलंदाजीने अप्रतिम गोलंदाजी केली. शेवटच्या बॉलवरती बॅटची कडा लागली आणि सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार आलाय. धनंजय भिंताडे येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू आणि 14 ची गरज. या मॅच मध्ये बिलाल शेख आणि दिनू कांबळे ही जोडी आहे. बारा चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा बनवायच्या आहेत. हा सामना जिंकणं श्रीतेज 11 सरोली पुणे या टीमसाठी फार महत्वाचा आहे कारण की पहिला सामना त्यांनी गमावलाय. त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पहिला चेंडू आपण पाहिला. हाफ ट्रॅकर हा चेंडू सोडून दिलं होतं. चेंडूला आशाभूत नजरेने पाहतच राहिले आणि रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या MUCC ओडिशा या टीमने. आणि थर्ड अंपायर इथे आहेत महेंद्र भवर सर. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. वाईट बॉल आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल. वाईट बॉल आहे. 12 चेंडू 13 ची गरज. 1/4 ओव्हरचा इशारा येतोय. ऑन साइडला फटका. चांगल्या डीप मध्ये फिल्डर. चेंडू जागेवरती थांबलेला आहे कारण की पाणी तिथे भरपूर आहे. मिल्टीला धावा 2 आणि ऋषीने थोडीशी चूक केली आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. चौथ्याचा प्रयत्न नक्कीच होतोय परंतु 3च धाव मिळतील चेंडूवरती. 11 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची गरज आहे. या सामन्यावरती नक्कीच मजबूत पकड निर्माण केली MUCC ओडिशा या टीमने. 11 चेंडू 10 ची गरज. दिनू कांबळे. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक नक्कीच येत आहेत चेंडूवरती. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये कारण की 10 चेंडू 9 ची गरज. सामना जिंकण्यासाठी एक चांगलं बॅटल सुरू आहे परंतु या सामन्यावरती पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केली MUCC ओडिशा या टीमने. या फटका चांगला आहे. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर
हा षटकार येतोय आणि सामना पूर्णपणे खुला केलाय. अवघ्या 3 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. श्रीतेज 11 चरोली पुणे या टीमचं आव्हान संपुष्टात येईल जर हा सामना इथे गमावला तर. विजयाच्या अगदी समीप आहे, विजयाच्या उंबरठ्यावरती. स्क्वेअर कट करतायत, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच नाहीये, दिनूने थांबवलाय. जिथे 2 धावा सहज झाल्या असत्या तिथे मात्र मिळते एकच धाव. 2 धावांची अजूनही गरज आहे. धावसंख्या 44, पाठलाग करायचा आहे 46 धावांचा. भांडूप स्ट्रायकर्स या टीमचे कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत. विशाल शहा. चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहिलं आणि आलाय हा डॉट बॉल. 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश केला आहे. सामना जिंकलेला आहे MUCC ओडिशा या टीमने आणि सलग 2 सामने गमावलेत. श्रीतेज 11 सरोली पुणे या टीमचं शहर अध्यक्ष चषकामधील आव्हान संपुष्टात येत आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन MUCC ओडिशा आणि भांडूप स्ट्रायकर. जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल आणि फाईट करेल JP 11 भिवंडी या टीम समोर क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये. हा सामना नॉकआउट असणार आहे. MUCC ओडिशा आणि त्यांना फाईट करणार आहे तो म्हणजेच भांडूप स्ट्रायकर्स. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. सर दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण टॉस देखील करूया. गीतेश दादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते दोन्ही कॅप्टन समोर इथे उपस्थित आहेत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया.